नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजतायत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडतायत. पुण्याच्या पाणी कपातीवर आज निर्णय होणार. पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट येण्याची दाट शक्यता. पाणी वापरावर निर्बंध घालण्यासंदर्भातील विविध पर्यायांवर बैठकीत होणार चर्चा. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी. उकाड्यापासून दिलासा. पावसामुळे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला चालना मिळणार. शेतकरी सुखावले. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात पहाटे मृग नक्षत्राच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसानं भाविकांची तारांबळ. भाविकांनी घेतला मंदिरात आसरा. धाराशिवमध्ये मध्यरात्री झालेल्या पावसानं पुलाचा भराव गेला वाहून. कळंब-लातूर रस्ता बंद. वाहनधारकांना करावा लागतोय अडचणींचा सामना. समृद्धी महामार्गावर मेहकर जवळ पिंपरी-माळी गावाजवळ खासगी बसचा अपघात. अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी. दोघांची प्रकृती चिंताजनक. मालेगावच्या कवळाणेकरांचं बेमुदत उपोषण सुरू. बिबट्याला जेरबंद करण्याच्या मागणीसह अखंडित वीज पुरवठा करण्याची मागणी. लातूरमधील अखंड हरिनाम सप्ताहातील कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणी मुख्य आयोजकासह तिघांवर गुन्हा दाखल. जमा झालेल्या एकूण 5 कोटी 18 लाख रुपयांपैकी सुमारे 2 कोटी 33 लाख रुपये खर्च. उर्वरित हिशोब सादर करण्यात न आल्याचा आरोप. खुनाच्या गंभीर गुन्ह्यात आणि तडीपार आरोपीला गुन्हे शाखेच्या 3 युनिटनं मोठ्या शिताफीनं केली अटक. वेल्हा तालुक्यातून आरोपीला अटक. उल्हासनगर कॅम्प 3 रेल्वे स्टेशनवर गर्दुल्ले मद्यपींचा सुळसुळाट. प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. मध्यवर्ती पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई नाही. DCP सचिन गोरे यांना निवेदन. अंगावर खाकी आणि खांद्यावर स्टार लावून फिरणाऱ्या तोतया लेडी सिंगमला अटक. 25 वर्षीय तरुणीला पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घेतलं ताब्यात. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.